विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तासामध्ये खूप खूप स्वागत आहे. उघडा आपलं नवनीतचं हे पुस्तक उघडा बरं. आणि पुस्तक उघडून आता आपण काय शिकत आहोत त्याच्यामधलं पेपर क्रमांक 2 यामधला इंग्रजी विषय 50 मार्काचा. अगदी सहज तुम्ही 50 मार्क मिळवू शकतात बरं का मुलांनो. चला तर आता आपण पुढचा भाग पाहूया. अतिशय सोपा भाग आपला चॅप्टर नंबर 25 प्रिपोजिशन्स म्हणजेच काय शब्दयोगी अव्यय. फार महत्त्वाचे आहेत बरं का हे सगळे भाग. पहा सॅम्पल क्वेश्चन. आता आपल्याला त्याच्यातलं काय बघायचं आहे सॅम्पल क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 चूज द करेक्ट प्रिपोजिशन बिफोर द गिविंग वर्ड्स. आता आपल्याला शब्दाच्या अगोदर बिफोर म्हणजे अगोदर कोणतं प्रिपोजिशन वापरायचं आहे ते आपल्याला निवडायचं आहे बरं का रे मुलांनो. मग काय डॅश डॅश 10 o'clock. मग काय येईल याचं उत्तर. हे तर किती सोपं आहे रे मुलांनो. घड्याळीचा टाईम जर केव्हाही सांगायचा असेल तर आपण काय वापरावं लागतं त्याला शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन ॲट 10 o'clock. म्हणून ह्याचं उत्तर काय पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 2 हा पण सोपा आहे. काय सांगितलं क्वेश्चन नंबर 2 मध्ये कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट प्रिपोजिशन. योग्य प्रिपोजिशन वापरून वाक्य पूर्ण करा. फ्रायडे कम्स डॅश डॅश सॅटरडे. प्रिपोजिशन नेहमी शब्दाच्या अगोदरच येतात हा मुलांनो. मग काय येईल शुक्रवार येतो शनिवारच्या अगोदर. मग अगोदरसाठी कुठला पर्याय आहे पर्याय नंबर 2 बिफोर. म्हणून फ्रायडे कम्स बिफोर सॅटरडे. सॅटरडेच्या अगोदर फ्रायडे येतं आहे म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे समजलं किती सोपं आहे ना मुलांनो. चला पाहू पुढचा. चला तर आता आपण पाहूया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. बघा लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा अँड से व्हेअर द बॉल इज. आणि चित्राकडे पाहून तो बॉल कुठं आहे सांगा. आपण काय पाहिलोत मुलांनो प्रिपोजिशन. मग प्रिपोजिशन म्हणजे काय प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट टेल्स अस वेअर अ पर्सन ऑर अ थिंग इज. आपल्याला प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय म्हणजे काय सांगतो तर व्यक्ती किंवा वस्तू कोठे आहे हे सांगणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन. आता बघा वेअर द बॉल इज. बॉल कुठे आहे सांगायचं आहे. मग बॉल कुठे आहे खुर्चीच्या खाली चित्रात. मग आता हे कोणतं पर्याय आहे तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3 अंडर द चेअर. खुर्चीच्या खाली. इन नियर अंडर ऑन हे सगळे प्रिपोजिशन आहेत पण योग्य कोणतं आहे पर्याय नंबर 3. चला समजलं ना मुलांनो. चला पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न काय दिलाय दुसरा प्रश्न पहा बरं. दुसऱ्या प्रश्नात दिलाय चूज म्हणजे निवडा. आता चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन. योग्य प्रिपोजिशननं तुम्ही वाक्य पूर्ण करा. मग काय पुढील मग आता चूज द सेंटेन्स वाक्य निवडायचं आहे हां विथ द करेक्ट प्रिपोजिशन. करेक्ट प्रिपोजिशननं हां. मग नंबर 1 काय लुक टू मी. लुक टू मी नाही हे नाही येणार तर टू हे प्रिपोजिशन इथं चुकलं तर काय येईल करेक्ट लुक ॲट मी. हे बरोबर आहे. अरे माझ्याकडे पहा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. लुक इन मी चुकलं. लुक फ्रॉम मी चुकलं म्हणून याचं उत्तर काय पर्याय नंबर 2. ह्याच्यात प्रिपोजिशन योग्य आहे. पुढचं तिसरा प्रश्न काय दिलं आहे लुक ॲट. आता बघा ॲट आलं बघा प्रिपोजिशन. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. आता चित्राकडे पहा आणि चूज म्हणजे निवडा. द करेक्ट प्रिपोजिशन योग्य प्रिपोजिशन निवडायचं आहे फॉर द गिवन सेंटेन्स आणि दिलेल्या वाक्यासाठी योग्य प्रिपोजिशन. मग काय आहे वाक्य वाचा. चित्र बघा काहीतरी दिसायला बाबा गोल 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 आणि पाठीमागं कानं दिसायलेत काहीतरी. द माऊस इज हायडिंग. हां आता लक्षात आलं रे. माऊस म्हणजे उंदीर आहे तिथं लपलेला. द माऊस इज हायडिंग डॅश डॅश हॅट. अरे ही टोपी आहे. उंदीर टोपीच्या पाठीमागं लपलाय. मग पाठीमागेच्या शब्दासाठी प्रिपोजिशन कोणतं आहे बिहाइंड. म्हणून ह्याचं उत्तर काय तिसऱ्याचं उत्तर 3. द माऊस इज हायडिंग बिहाइंड अ कॅट. कळालं किती सोपं आहे. पहा पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न काय दिलं चौथ्या प्रश्नात कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट प्रिपोजिशन. कंप्लीट करा वाक्य युझिंग द करेक्ट प्रिपोजिशन योग्य प्रिपोजिशनच्या साह्याने. व्हॉट्स द मॅटर डॅश डॅश यू. मग काय येईल ह्याचं उत्तर व्हॉट्स द मॅटर तुझ्यासोबत काय घटना घडली सोबत म्हणून विथ येईल.
व्हॉट्स द मॅटर विथ यू, म्हणून पर्याय नंबर 3. कळालं. चला पुढचा प्रश्न. मला हे प्रकरण फार आवडतंय बरं का मुलांनो. चित्र असले की मला लय आवडतंय बघा. 5वा प्रश्न काय. लुक ॲट द पिक्चर. एक चित्राकडे पहा अँड चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन. आणि पर्यायातून योग्य उत्तर निवडा. चित्र काय दिले रे. एक झाड आहे. हे झाडाला बघा ना किती छान छान आंबे आहेत आणि त्या झाडाच्या खाली माणूस बसला एक. मग आता पर्यायात कोणतं येईल बघा बरं. द मॅन इज सिटिंग अंडर अ ट्री. मग आता माणूस बसलेला आहे. कुठं बसलेला आहे. द मॅन इज सिटिंग अंडर अ ट्री. एकदम बरोबर आहे की रे. माणूस झाडाच्या खाली बसलेला आहे. वाह. आता दुसरा पर्याय बघा. द मॅन इज सिटिंग अबोव अ ट्री. झाडाच्या वर माणूस बसलाय. चुकलं. द मॅन इज सिटिंग टू द अ ट्री. चुकलं. द मॅन इज सिटिंग ॲट अ ट्री. चुकलं. याचं योग्य आहे 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं. चला पुढचा प्रश्न. हे पण चित्राचंच आहे बघा. चित्र म्हणलं की लय सोपं असतं रे. मला तर लय आवडते बघा चित्राचा. चला 6वा प्रश्न काय सांगतोय आपल्याला. लुक ॲट द पिक्चर म्हणजे चित्राकडे पहा अँड फील इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन. आणि योग्य प्रिपोजिशन वापरा. मग आता बाई बसली बघा इथं आणि त्या बाईच्या समोर एक टोपली आहे. टोपलीत काहीतरी फळं आहेत. द बास्केट ऑफ टोमॅटो. हे बघा टोमॅटोची बास्केट इज डॅश डॅश द ग्रीन ग्रोसर. आता ही जी फळ विक्रेती आहे या फळ विक्रेतीच्या समोर टोपली आहे. मग काय येईल ह्याचं उत्तर. द बास्केट ऑफ टोमॅटो इज. टोमॅटोची बास्केट आहे. कुठं आहे. बिहाइंड म्हणजे तिच्या पाठीमागं आहे का. नाही. इन फ्रंट ऑफ म्हणजे तिच्या समोर आहे. इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रोसर. तिच्या समोर द बास्केट ऑफ टोमॅटो म्हणजे टमाट्याची बास्केट आहे. समजलं. किती सोपं आहे. चला पुढचं 7वा प्रश्न. सगळे प्रश्न सोपे आहेत बरं का मुलांनो. फार सोपे. फक्त तुम्ही लक्ष देऊन वाचायचा प्रश्न. 7वा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन. योग्य प्रिपोजिशननं वाक्य भरून टाका. पूर्ण करा. ही जम्पड डॅश डॅश द टेबल टू द ग्राउंड. मग काय येईल याचं उत्तर. ही जम्पड म्हणजे काय. त्यानं उडी मारली. कुठं. काय येईल ह्याचं मग. ही जम्पड डॅश डॅश द टेबल म्हणजे टेबलपासून टू द ग्राउंड. टेबलपासून ग्राउंडकडे उडी मारली. मग टेबलपासूनसाठी काय फ्रॉम. ही जम्पड फ्रॉम द टेबल. फ्रॉम इथं कोणतं उपपद हे प्रिपोजिशन येईल. फ्रॉम. टू नाही येणार. ऑन नाही येणार. फ्रॉम येईल. फ्रॉम द टेबल टू द ग्राउंड. समजलं. चला पुढचा. जसं तुम्ही लिहितात ना पत्रावर ॲड्रेस लिहिताना टू म्हणजे ज्याला पाठवायचं आहे त्याला ॲड्रेसच्या तिथं टू आणि ज्यानं पाठवायला आहे त्याला फ्रॉम. बरोबर आहे. तुम्ही पाठवत असाल तर फ्रॉम आणि त्याच्या खाली फ्रॉमच्या खाली तुमचं नाव येतं आहे आणि ज्याला पाठवायला त्याला त्याच्या एकदम समोर टू आणि त्याच्या खाली त्याचा पत्ता आहे का नाही. तसं फ्रॉम द टेबल. टेबलपासून ग्राउंडकडे उडी मारली. पुढचा 8वा. काय 8वा प्रश्न. हे पण सोपं आहे बरं का मुलांनो. विच प्रिपोजिशन कोणतं शब्दयोगी अव्यय विल बी द सुटेबल फॉर द गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्याला कोणतं सुटेबल आहे प्रिपोजिशन. वी सॅट डॅश डॅश द फ्लोअर. इन द फ्लोअर. फ्लोअरच्या मध्ये बसलोत का आपण. चुकलं. बाय द फ्लोअर कडेला बसलोत का. नाही. ओव्हर द फ्लोअर म्हणजे फ्लोअर आणि त्याच्यावर आधांतरांवर बसलोत का आपण. काही योगी बिगी आहेत का काय. चुकलं. वी सॅट ऑन द फ्लोअर. आम्ही जमिनीवर बसलेलो आहेत. हे उत्तर बरोबर आहे पर्याय नंबर 2. चला पुढं. अजून एक चित्र आलं बघा रे मुलांना. अजून एक चित्र आलं. लय सोपे आहेत प्रश्न. तुमचं पुस्तकच सोपं आहे सगळं हे. काय दिलंय क्वेश्चन नंबर 9 मध्ये. लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा अँड से विच सेंटेन्स इज करेक्ट. चित्राकडे पहा आणि कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे ते सांगा. मग काय येईल बघा. पहिलं. द माऊस जम्पड ऑन द बॉक्स. मांजराने बॉक्सच्या वरून उडी मारली. आता पुढचं. द माऊस जम्पड इन टू द बॉक्स. बॉक्सच्या मध्ये उडी मारली. चुकलं. द माऊस जम्पड ॲट द बॉक्स. बॉक्सकडे उडी मारली. चुकलं. द माऊस जम्पड ओव्हर द बॉक्स. हां हे वाक्य महत्त्वाचं आहे. ओव्हर म्हणजे काय. आधांतरी. आधांतरी म्हणजे काय. उंदीर आणि बॉक्स ह्याच्यामध्ये हवा आहे का नाही. म्हणून हे करेक्ट आहे. 9व्याचं उत्तर करेक्ट किती आहे. 4. द माऊस जम्पड ओव्हर द बॉक्स. चला पुढचा प्रश्न पहा बरं. सगळे सोपे आहेत बघा. 10वा प्रश्न तर फार सोपा आहे रे. कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे कंप्लीट द सेंटेन्स वाक्य पूर्ण करा.
युझिंग द करेक्ट प्रिपोजिशन, योग्य प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय वापरून पूर्ण करा. ही एट राईस, त्यानं भात खाल्ला डॅश डॅश डाळ. आता भात कशासोबत खाल्ला? डाळ सोबत, म्हणून याचं उत्तर काय येईल रे? दाल, भातासोबत डाळ, म्हणून विथ पर्याय क्रमांक 3. ही एट राईस विथ डाळ, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा पुढं बघूया मुलांनो 11वा प्रश्न. विच ऑफ द गिवन सेंटेन्सेस इज करेक्ट. आता खाली दिलेले एवढे वाक्य आहेत बरं का मुलांनो, तर या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. मग पहा बरं, पहिलं काय दिलेलं आहे? सुहास इज गोईंग फॉर स्कूल. ऐ चुकलं, गोईंग फॉर स्कूल शाळेसाठी जात आहेत नाही. सुहास इज गोईंग टू स्कूल, शाळेकडे जात आहे. एकदम बरोबर आहे. म्हणून ह्याचं उत्तर कळालं. 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तरी तिसरं वाचू. सुहास इज गोईंग ऑन स्कूल, शाळेच्या वर जात आहे. चुकलं. सुहास इज गोईंग ॲट स्कूल. चुकलं. ॲट नाही आहे, हे टाईम सांगताना असं असते ॲट. म्हणून ह्याच्यात प्रिपोजिशन कोणतं बरोबर आहे? पर्याय नंबर 2 टू स्कूल. म्हणून 11व्याचं उत्तर 2. पुढं 12वं पण पहा, असाच आहे 12वा ही प्रश्न असाच आहे. सी द पिक्चर अँड डिसाईड युअर आन्सर. सी द पिक्चर म्हणजे चित्र पहा, अँड डिसाईड युअर आन्सर, आणि तुमचं उत्तर निश्चित करा. मग फार छान आहे. इथं बघा एक माणूस आहे, इथे एक मध्ये मुलगी आहे आणि इकडे एक मुलगा आहे. हां, दोघांच्या मध्ये ही मुलगी. काय दिलं आहे? नंबर 1, द बॉय इज बिटवीन. द मुलगा इज बिटवीन म्हणजे काय? दोघांच्या मध्ये आहे. आता बघा मुलांनो, आता हे पर्याय आहेत बरं का रे, मी काय सांगायलो लक्ष देऊ नाही का? हे पर्याय दिलेत 4. आता या 4 पर्यायाचे अर्थ दिलेत का रे इथं? नाही. मग तुम्हाला जर अर्थ वाचायची सवय जर लागली रे मुलांनो, तर अशा वेळेला तुमची भंबेरी उडती, कारण अर्थ दिलेला नसतो. म्हणून कधीही प्रश्नाचा अर्थ पुस्तकात दिलेला वाचू नका. प्रश्न वाचा, वारंवार वाचा आणि त्याचा अर्थ आकलन करून घ्या. शब्द साठा वाढवा, तर तुम्हाला चांगली सवय लागेल. कळालं मुलांनो? हां, मला काय म्हणायचं ते समजलं ना तुम्हाला? छान. म्हणून कधीही हे प्रश्न जे असते आणि त्याच्या खाली जे अर्थ असते ते कधीच वाचायचं नाही. हां, आपलं मनाने अर्थ काढायचा, छोटे छोटे वाक्य वाचून. मग आता इथं काय दिलं बघा, द बॉय इज बिटवीन, मुलगा आहे बिटवीन म्हणजे दोघाच्या मध्ये. मुलगा दोघाच्या मध्ये आहे का? चुकलं. आता पुढं वाचायची बी गरज नाही. द बॉय इज बिटवीन द गर्ल अँड मॅन, गर्ल आणि माणूस यांच्यामध्ये मुलगा आहे का? नाही. चुकलं पहिलं वाक्य. दुसरं का, द मॅन इज बिटवीन, माणूस मध्ये आहे. द गर्ल अँड बॉय, गर्ल आणि बॉय ह्या दोघांच्या मध्ये माणूस आहे का? चुकलं हे पण वाक्य. तिसरं, द गर्ल इज बिटवीन, मुलगीमध्ये आहे. कुणाच्या? बिटवीन द बॉय अँड द मॅन, बिटवीन द बॉय अँड द मॅन. म्हणून इथं प्रिपोजिशन कोणतं करेक्ट आलं आहे? बिटवीन. आणि वाक्य सेंटेन्स कोणतं करेक्ट आहे? पर्याय नंबर 3. समजलं? पुढं पहा. आला बघा, आपल्या आवडीचा प्रश्न आला बघा. काय आहे? इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन्स 13 to 16, 13 ते 16 साठी सूचना. लुक ॲट द पिक्चर, चित्रांकडे पहा, अँड डिसाईड द करेक्ट आन्सर, आणि योग्य उत्तर निवडा. पहा क्वेश्चन नंबर 13, द माऊस इज डॅश डॅश द टेबल. आता माऊस कुठं आहे रे? टेबलच्या खाली. मग ओव्हर येईल का? द माऊस इज ओव्हर द टेबल, ओव्हर म्हणजे टेबलच्या वर. चुकलं. अंडर, एकदम बरोबर. द माऊस इज अंडर द टेबल, अंडर हे प्रिपोजिशन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 14, द क्लॉक इज डॅश डॅश द वॉल. मग आता याचं 14व्याचं काय येईल? एकदम सोपं आहे. पहिलाच पर्याय, द क्लॉक इज ऑन द वॉल, भिंतीवर घड्याळ आहे. द क्लॉक इज द वॉल. चुकलं. डबल इज येईल का? चुकलं. द क्लॉक इज बिलो द वॉल, भिंतीच्या खाली आहे का? चुकलं. द क्लॉक इज ऑफ द वॉल. नाही. करेक्ट आहे पर्याय नंबर 1. पुढचा 15वा प्रश्न, द कॅट इज. प्रश्न पण दिसता येईल तुम्हाला आणि चित्र पण दिसतंय ना? द कॅट इज डॅश डॅश द डोअर. द कॅट इज, मग काय येईल 15व्याचं उत्तर? ॲट द डोअर. अंडर नाही येणार, फ्रॉम नाही, ओव्हर नाही, ॲट द कॅट इज ॲट द डोअर. समजलं? पहा पुढचा. हां बघा मुलांनो, आता हे 16वा प्रश्न काय दिलं आहे? 16व्या प्रश्नात मदर इज. आता हे चित्र बघा, ह्या चित्रावर आधारित प्रश्न आहे. हां, मदर इज डॅश डॅश द किचन. मग आई काय करायले? किचनमध्ये काम करते. म्हणून इथं काय येईल?
मदर इज इन. इन हे उत्तर येईल पर्याय नंबर 3. मदर इज इन द किचन. समजलं. आउट ऑफ द किचन म्हणजे किचनच्या बाहेर आहे का, नाही. ऑन द किचन म्हणजे किचनच्या वर नाही आहे. ओव्हर द किचन किचनच्या वर आधांतर नाही. करेक्ट पर्याय आहे पर्याय नंबर 3. पहा पुढचा प्रश्न 17वा. बघा 17वा प्रश्न काय दिलाय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. मग आता पर्याय योग्य निवडायचा आहे तर मग प्रश्न तर वाचावा लागेल. परीक्षेत आलेला आहे बरं का रे मुलांनो हा प्रश्न. द हट वॉज डॅश डॅश द सी. द हट म्हणजे झोपडी. वॉज डॅश डॅश द सी. मग आता हट झोपडी आहे सीच्या जवळ म्हणजे काय. पर्याय नंबर किती येईल. नियर. द हट वॉज नियर द सी. समुद्राच्या जवळ आहे. ऑन द सी समुद्राच्या वर असेल का झोपडी, नाही. द हट वॉज इन द सी समुद्राच्या मध्ये झोपडी आहे का, चुकलं. द हट वॉज अबो द सी. का जादूची झोपडी का काय, अंदर अबो राहायला वर नाही. म्हणून ह्याच्यातला योग्य पर्याय कोणता, नियर. कळालं. चला पुढचा प्रश्न परीक्षेत आलेला आहे हा सुद्धा. काय, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय तुम्ही निवडा. आय वॉश माय हँड्स. मी माझे हात धुतो. डॅश डॅश अँड डॅश डॅश इटिंग. मग काय येईल ह्याचं उत्तर बघा. आय वॉश माय हँड्स नियर अँड क्लोज इटिंग. चुकलं. दुसरं आय वॉश माय हँड्स अप. दुसरा पर्याय घेऊन बघायला होता आपण. अप अँड डाऊन इटिंग. चुकलं. पुढं आय वॉश माय हँड्स ओव्हर अँड अंडर इटिंग. चुकलं. काय येईल ह्याचं करेक्ट पर्याय. आय वॉश माय हँड्स बिफोर अँड आफ्टर इटिंग. जेवायच्या अगोदर आणि जेवायच्या नंतर मी माझे हात धुतो. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढं हे पण प्रश्न परीक्षेत आलाय बरं का रे मुलांनो. वरचा जसा प्रश्न महत्त्वाचा होता ना हात धुण्याचा, तसं हा पण आहे बरं का रे मुलांनो. 19वा काय प्रश्न आहे. कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट प्रिपोजिशन. योग्य शब्दयोगी अव्यय तुम्ही निवडून वाक्य पूर्ण करा. शी इट्स ब्रेकफास्ट. ती ब्रेकफास्ट करते. शी इट्स ब्रेकफास्ट. ती ब्रेकफास्ट खाते. डॅश डॅश हर पॅरेंट्स. मग काय येईल. ऑफ पॅरेंट्स. ऑफ हर पॅरेंट्स. चुकलं. ती ब्रेकफास्ट ऑफ. चुकलं. शी इट्स ब्रेकफास्ट बाय हर पॅरेंट्स. हे पण चुकलं. शी इट्स ब्रेकफास्ट विथ हर पॅरेंट्स. ती तिच्या आईबाबांसोबत दररोज नाश्ता करते. मुलांनो हा भाग फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. योगायोगानं आपल्याकडं फार कमी प्रश्न आहेत सरावासाठी. 19च प्रश्न आहेत. तुम्ही खूप सराव करा, खूप वाचन करा आणि परीक्षेत छान छान मार्क घ्या. समजलं. तुम्हाला परीक्षेला खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.